नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मंत्री जिरवळ आणि राजकारणातली हिरवळ. मित्रहो, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे 2 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर होते. किनवट तालुक्यात शेतकरी मेळावा होता, एक विवाह समारंभ होता, त्यासाठी ते गेले होते. तिथून बाहेर पडताना इस्लापूर म्हणून एक गाव आहे. त्या गावाच्या सीमेवर एक अगदी कसल्याही सुविधा नसलेलं केशकर्तनालय आहे. कोणीही सर्वसामान्य माणूस, शहरातला सुशिक्षित असा तिथे जाईल असं नाही. अगदी गरजू असेल तीच माणसं तिथे जातील कदाचित, कारण सुविधा नाहीत. पण यांनी सगळा आपला मंत्री म्हणून जो ताफा असतो गाड्यांचा, तो थांबवला. त्यांच्याबरोबर जे शासकीय अधिकारी होते ते म्हणाले, काय झालं, असं मध्येच नाही थांबायचं. ते म्हणाले, नाही नाही थांबा. आणि मग मंत्री झिरवळ खाली उतरले, त्या सलून मध्ये गेले. एकच खुर्ची होती, बसले तिथे आणि बोलावलं चालकाला. बाळाजी काळे त्याचं नाव. त्याला म्हणाले, माझी दाढी कर. तो म्हणाला, साहेब आपण कोण? मी कोणी का असे ना, तू माझी दाढी कर, मी गिऱ्हाईक आहे. आणि त्यांनी दाढी करून घेतली. आणि हे मंत्री, गाड्यांचा ताफा, त्यामुळे आपोआप हे कोण चौकशी झाली. मंत्री आहेत म्हटल्यानंतर गाव जमा झालं आणि यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. मंत्री झिरवळानी आणि आभार मानले त्याचे. आणि चांगलं करतोस काम, काय तुला लागलं काही तर मला कळव, असं म्हणून त्याचा निरोप घेऊन गाड्यांचा ताफा पुढे सुसाट वेगानं पळत सुटला. मंत्री असं का वागतात? काही मंत्री असं वागतात. का वागतात? कारण पहा, आपल्याकडे मंत्रीपद जे आहे ना, ते मिळालं की तो माणूस एकदम असा, सर्वसामान्य माणसं जी असतात, ज्यांना कामं ज्यांची तुंबलेली असतात, त्यांना तो मंत्री म्हणजे देव वाटतो, दैवी पण त्यांना असं दिसतं त्याच्यामध्ये. आणि मग ते त्या पद्धतीनं वागतात. अमानुषीकरण होतं त्याचं, अमानवीकरण. तर मंत्री मधून मधून असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, अरे मी तुमच्यातलाच आहे, माझं खाजगीपण मी काही सोडलेलं नाहीये, माझं स्वातंत्र्य मी काही गमावलेलं नाही, मंत्री झालं म्हणून काय, मी असा साधाच आहे तुमच्यासारखा, असं दाखवण्यासाठी काही वेळेला, सगळेच मंत्री नाही पण काही मंत्री करतात. गिरवळ असे का गेले त्या ह्याच्यात? त्यांना शहरामध्ये किंवा बंगल्यावर सुद्धा आपल्याला एखाद्या नाव्याला बोलवून करता आलं असतं, पण नाही, त्यांनी केलं. तर याची चर्चा सध्या चालू आहे. तर या विषयावर मी विचार करत होतो की का असं वागतात वगैरे. मग मला आता नरहरी झिरवळ, तर नरहर गाडगीळ म्हणजे नवी गाडगीळ, आपले काका गाडगीळ, त्यांची एक आठवण आली. काका गाडगीळ पंजाबचे राज्यपाल असताना एकदा पुण्यात आले होते आणि तो राज्यपाल म्हणून त्यांचा मोटारीचा ताफा. आणि पुण्याच्या सीमेवर एक भजीवाला त्यावेळेला असायचा. त्याची भजी खायची काकासाहेब गाडगिळांना आवड होती, पुण्यातले असल्यामुळे नेहमी खायचे. आता तो भजीवाला पुन्हा दिसल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली आणि खाली उतरले. त्यांच्याबरोबर तो म्हणाला, अहो असं राज्यपालांना हवं तेव्हा उतरता येत नाही, त्यांचे सगळे कार्यक्रम ठरलेले असतात. ते म्हणाले, राज्यपाल मी नंतर झालो, आधी मी काका गाडगीळ आहे आणि काका गाडगीळ इथे भजी खाल्ल्याशिवाय पुढे जाणार नाही, असं म्हणून तिथे त्यांनी काय बाकडं होतं त्या बाकड्यावर बसले आणि नेहमीप्रमाणे व्यवस्थित त्यांनी कांदा बटाटा भजी खाल्ली आणि त्याला धन्यवाद देऊन तो ओळखत होता. तो म्हणाला, काका आता तुम्ही असं नका करू, राज्यपालात तुम्ही, असं तुम्ही गाडीतच बसून राहायचं, मी आणून दिली असती. ते म्हणाले, अरे या बाकड्यावर बसून भजी खाण्याची मजा आहे, ती गाडीत बसून नाही, असे काका गाडगीळ. आणि यावर त्यांनी केसरीमध्ये एक अतिशय सुंदर लेख लिहिलाय 8 दिवसांनी, तो त्यांच्या पुस्तकात पण समाविष्ट आहे. राज्यपाल भजी खातात असं काहीतरी त्याचं शीर्षक आहे. मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार अतिशय साधा माणूस, वर्तमानपत्र टाकायचे पूर्वी लहानपणी,
चढत चढत मोठे झाले आणि दिल्लीमध्ये त्यांचं वजन होतं, मुख्यमंत्री झाले. एक दिवशी ते बाहेरून महाराष्ट्रात दौऱ्यावर होते, बाहेरून मुंबईत येत होते आणि शीव जवळ त्यांना आठवलं की या इथे कुठेतरी आपला एक जुना मित्र अगदी जवळचा राहतो. तरी पीएला चौकशी करायचं सांगितलं की इथे कुठेतरी राहतो, त्याचा फोन नंबर वगैरे काढला आणि त्याच्या बिल्डिंगच्या खाली यांच्या गाड्या वळवल्या त्यांनी सगळ्या. दुसऱ्या मजल्यावर राहत होता, हे उतरले खाली, म्हणाले मला त्याला भेटायचंय आणि दुसऱ्या मजल्यावर गेले आणि त्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या दारात म्हटल्यानंतर तो मित्र पण डचकला, त्याला चक्कर यायची बाकी. मग हे आतमध्ये गेले, सोफ्यावर बसले, म्हणाले चहा दे, मी चहा घेऊन निघणार. आणि गंमत म्हणजे त्यांना चहा यायच्या आत डुलकी लागली, आडवे झाले त्या सोफ्यावर. आता त्यांच्या घरात, त्या मित्राच्या घरात पाहुणे आले होते, बाई पाहुणे. त्यांनी लगेच सगळ्या बाई पाहुण्यांना शेजारच्या खोलीत चालवलं. मुख्यमंत्री आलेत आणि हा बाहेर गॅलरीत उभा राहिला पहारा देण्यासाठी, गाणे झोपले होते. असे मारोतराव कन्नमवार इतके साधे. आता हे जिरवळ केशकर्तनालयात गेले का आपला चेहरा नीट दिसावा म्हणून. अशी इच्छा आणखीन कोणाकोणाला झाली आहे? मदनलालला अशी इच्छा झालेली आहे. कर्झन वायलीला लंडन मध्ये ज्यांनी मारलं, कारण बाबाराव सावरकरांना देशभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्या म्हणून अटक झाली होती आणि जन्मठेप त्याचा सूड घेण्यासाठी मदनलालनी कर्झन वायलीला मारलं आणि मग त्याला पोलीस कोठडीत आणि नंतर कारागृहात. ते सावरकर वगैरे मित्र त्याला भेटायला जेव्हा जायचे चौकशीसाठी, तेव्हा तो म्हणायचा मला एक छोटासा आरसा आणि कंगवा आणून द्या. कारण तो अतिशय टापटिपीनं राहायचा, विद्यार्थी होता पण सुटापुटात असायचा. म्हणजे त्यांनी कर्झनवालीला मारलं, कर्झनवाली खाली कोसळला, तेव्हा यांनी पहिल्यांदा आपले कपडे नीट आहेत की नाही बघितलं, हाताने झटकली धूळ वगैरे. असा तो मदनलाल धिंगरा ज्यांनी कर्झनवालीला ठार मारलं, तो शेवटच्या क्षणापर्यंत आपले केस नीट आहेत की नाही, आपले कपडे नीट आहेत की नाही याची काळजी घेत असे. आता ह्या काका गाडगिळांनी भजी खाल्ली म्हणून मला खाण्यावरनं आठवलं की काय असतं आपल्याकडे. तर श्रीखंड आपलं सगळं मराठी लोकांचं आवडतं खाद्य आहे. तर श्रीखंड काढलं कोणी शोधून? मला फार पूर्वी वाचल्याचं आठवतंय. ते एक तर कृष्णानं काढलं, श्रीकृष्णानं किंवा भीमानं काढले, या दोघांपैकी कोणीतरी ते काढलंय. आणि भीम तर बल्लवाचार्य होता. पांडव वनवासात असताना विराटाच्या कडे त्यांनी चाकरी केली, त्याला भीमानं बल्लवाचार्याची चाकरी केलेली आहे. स्वयंपाकघर त्याच्या ताब्यात होतं. आता स्वामी विवेकानंद, तुम्ही भारतात म्हणजे हिंदू धर्माचा ध्वज तरी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत असा उंच शिखरावर नेऊन ठेवला. त्या विवेकानंदांना चहाचं व्यसन होतं आणि खाण्यापिण्याचं व्यसन होतं. तर कलकत्त्यामध्ये त्यांचा जो साधूंचा मठ होता, त्या मठात हे सगळे साधू जमायचे, चहा करायचे, खाणं पिणं करायचे. तर त्या कलकत्ता महापालिकेनं ते हॉटेल आहे असं समजून त्यांचे पाण्याचे आणि विजेचे दर वाढवले. तेव्हा विवेकानंदांनी भांडण केले, आमचं हॉटेल नाही आहे, आमचं हे साधूंचं एकत्र जमण्याचं ठिकाण आहे आणि तिथे आम्ही मग आम्हाला पाहिजे ते खातो. आणि या गंमत म्हणजे या विवेकानंदांनी टिळकांना, लोकमान्य टिळकांना, पुण्यात आले असताना विवेकानंद टिळकांच्या घरी गेले, उतरले होते आणि टिळकांना म्हणाले मी तुम्हाला चहाचं व्यसन लावल्याशिवाय सोडणार नाही, चहाचं व्यसन लावल्यातून सोडणार नाही. आणि मग स्वयंपाकघराचा तावा घेऊन तरी टिळकांना कसा चहा करायचा ते शिकवण्याचा प्रयत्न केला. पण टिळक म्हणाले मला एकदा गीतेचं व्यसन लागलंय, आता दुसरं कोणतं व्यसन लागणं शक्य नाही. पण टिळकांचे सहकारी होते नरसिंह चिंतामण केळकर, साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर, एवढा मोठा माणूस. त्यांना खिशामध्ये शेंगदाणे ठेवायची सवय होती. शेंगदाणे त्यांना मधून मधून तोंडात टाकत. पण शेंगदाणे हे काहीच नाही हो. ज्ञानकोशकार केतकर तुम्हाला माहिती आहेत की ज्यांनी कोशवाङ्मयाचा निर्माता, भारतामध्ये कोश निर्माण करायचे वेगवेगळे, हे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर, समाजशास्त्रज्ञ व इत्यादी इत्यादी. त्यांनी
हे नेहमी पाश्चात्य वेशभूषेत असायचे, सुटाबुटात. पण त्यांच्या कोटाच्या 2 खिशांमध्ये भजी असायची हो, कांदा आणि बटाट्याची. त्यांना भजी खायचा भयंकर छंद होता आणि तो छंद जोपासण्यासाठी ते नेहमी खिशामध्ये भजी ठेवत असत. आता या मंत्रालयामध्ये, गिरवळ म्हटल्यानंतर मंत्रालय आलं ना, मंत्रालयामध्ये पूर्वी मुख्यमंत्री आणि मंत्री हे दुपारी जेवायचे म्हणजे घरून डबे यायचे आणि भरगच्च डबे. मी सुशील कुमार शिंद्यांबरोबर नेमकं त्यांच्या जेवणाच्या वेळेला गेलो होतो. ते म्हणाले बसा, आणि घरून डबा आला होता छानपैकी. मला आग्रह केला तरी मी आपला एक पदार्थ खाल्ला आणि मग ते म्हणाले तुम्ही खात का नाही, आणि मग काहीतरी त्याचे त्यांच्या माझ्या मनात वेगळं. मी म्हटलं हे बघा सुशील कुमारजी, तुम्ही दलित आहात म्हणून मी खात नाही असं काही नाही हा. या आणखीन मला तुमचे ते पदार्थ नाही आवडत, माझे पदार्थ वेगळे आहेत, माझी आवड निवड वेगळी आहे, ते आणा तुम्ही इकडे, अर्धा डबा मीच स्पष्ट करतो की ते पहा. अशी गंमत. त्या मंत्रालयामध्ये डबे यायचे. अंतुले आल्यानंतर दिल्ली दरबारमधनं बिर्याणी मागवायला सुरुवात झाली. तोपर्यंत डबे. बाबासाहेब भोसलेंना रोज मटण लागत असे आणि ते मंत्रालयात घरून येत असे. जाते नावाचे माझे एक आमचे वार्ताहर होते, एक दाते, नारायण दाते. त्यांची गंमत तुम्हाला सांगतो. वसंतराव नाईकांनी एकदा आम्हाला मेजवानी दिली होती आणि सामिष आणि निरामिष, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होतं. तर दात्यांनी पहिल्यांदा जाऊन सामिष मध्ये चिकन होती, तर ती चिकन पहिल्यांदा खाल्ली, अगदी चोखून वगैरे, हाडं बिडं. आणि मग त्या कोंबडीची तंगडी नेमकी त्यांच्या हातात होती. तेवढ्यात वसंतराव नाईक आले आणि ते म्हणाले की अरे तुम्ही असं काय करता दाते, मी तुम्हाला श्रीखंड वाढतो. म्हणून त्यांनी त्यांच्या प्लेटमध्ये 1 चमचा श्रीखंड वाढलं आणि चमचा वाय काय ते म्हणाले नको. मग त्या कोंबडीची तंगडी जी होती त्याचा त्यांनी चमचा केला आणि त्या कोंबडीची तंगडी श्रीखंडात बुडवून ते आरामात शांतपणे आनंद घेत, चव घेत श्रीखंड खात होते. सावरकरांचं तुम्हाला माहिती आहे, अंदमानात आयुष्य गेल्यामुळे त्यांच्या तोंडाची चव गेली होती. त्यांना दुपारी जेवताना जर ताटामध्ये गोड पदार्थ वाढला, जिलबी, लाडू वगैरे, तर ते एक डबा असायचा त्यांच्या रिकामा, त्यांच्या ताटाजवळ ठेवलेला. त्यात ते गोड पदार्थ काढून ठेवायचे आणि मग दुपारी संध्याकाळी शांतपणे एकटे असताना ते खायचे. त्यांना सवय नव्हती गोड पदार्थ खाण्याची. अंदमानच्या कदांनामुळे त्यांचं सगळं आतलं जे यंत्र असतं ते सगळी पद्धत बदलली होती. त्यामुळे शांतपणे ते गोड पदार्थ त्यांना आवडायचे, पण ते खायचे. आता ह्या कम्युनिस्टांच्या बैठका वगैरे होतात ना, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, त्याच्यामध्ये मग भेळ असते. पण त्या भेळेला ते लेनिन मिक्सचर म्हणतात. लेनिनचं नाव दिलंय त्यांनी भेळेला. तसं संघानं काही भोजनं अशी असतात, अगदी पटकन आवरायची असतात, उरकायची असतात, त्याला बाजीराव भोजन नाव दिलंय. कारण आपला पहिला बाजीराव जो होता तो घोड्यावर बसून हातामध्ये ताटबीट काय नाही, भाकरी, झुणका भाकर किंवा काही हुरडा वगैरे सगळं असं हातावर, त्यामुळे असं पटकन जेवण उरकायचं असेल तर त्याला बाजीराव भोजन म्हणतात. गांधींचं तुम्हाला एक उदाहरण देतो आणि मग थांबूया आपण. गांधींना काय एक सवय होती की त्यांच्या विरुद्ध कोणी गेलं ना की मग त्याला ते असे, त्याला एक्सपोज करणं म्हणतात ना, उघड करणं, त्याची व्यंग अशी बाहेर काढणं. तर भुलाभाई देसाई आणि लियाकत अली खान, हा गांधींमुळेच भुलाभाई देसाईंनी लियाकत अली खानशी पाकिस्तानच्या नेत्याशी करार केला, संधी केला. पण मग भुलाभाई त्यांच्या मर्जीतून उतरले गांधींच्या. त्यामुळे भुलाभाईची अपप्रचार मोहीम, चारित्र्य हनन मोहीम गांधींनी हातात घेतली.
आणि मग भुलाबाई ड्रिंक्स घेतात असा प्रचार त्यांनी सुरू केला. एका खासगी बैठकीमध्ये ते सांगत होते, भुलाबाई मला ड्रिंक्स देतात म्हणून. आणि मग त्यांनी प्रत्येकाला विचारलं त्या बैठकीत उपस्थित असायला, डू यू ड्रिंक? आता त्या बैठकीत मौलाना अबुल कलाम आझाद होते, अनेक होते. त्यातले अनेक लोक ड्रिंक्स घेत होते. पण गांधींसमोर कसं, मौलाना पण म्हणाले नाही नाही मी नाही घेत. शेवटी नेहरू राहिले. नेहरूंना त्यांनी विचार, नेहरू म्हणाले मी ड्रिंक्स घेतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी मला ड्रिंक्स लागतं, काही वेळा सकाळी घेतो आणि आता पण मी एक पेक घेऊन आलेलो आहे. गांधी काही बोलले नाहीत. गांधींनी तो विषय बदलला आणि दुसऱ्या विषयाकडे ते वळले. अशी या मोठ्या लोकांची अशी बरीच आहे आणखी, पण एवढ्या वेळात एवढं पुरे असं मला वाटतं. झिरवळ आणि म्हणून त्यानिमित्तानं हिरवळ सांगितली. आणि नरहरी आणि नरहर या दोघांचं राज्यपाल असताना, मंत्री असताना देखील आपण सामान्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न माणूस कसा करतो की मी आहे तो तसा नाहीये बरं का, मी मूळचा जसा आहे तसाच आहे हे दाखवण्याचा प्रत्येक माणसाचा प्रयत्न असतो की मी तुमच्यातलाच आहे. असं सामान्य माणसाला दुसऱ्याशी मी आणि तू याच्यात काही फरक नाही, अद्वैत ज्याला म्हणतात ना, तसं माणूस वागण्याचा प्रयत्न करत असतो. ते मला जाणवलं म्हणून मी हे किस्से सांगितले. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.